नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण आंबट चुक्याचं बेसन बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे आंबट चुका नीट निवडून चिरून घेतलेला आहे आणि इथे मी आता धुवून तो कुकरमध्ये ठेवते आहे। तर आपण आंबट चुका नीट स्वच्छ करून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून नीट बघून आपण आता याला कुकरमध्ये लावणार आहोत। तर त्यानंतर मी इथे काही शेंगदाणे भिजत ठेवले होते, तर ते आणि हरभऱ्याची थोडीशी डाळ घेतली आहे, ती पण आपण यात आता बॉईल करायला ठेवणार आहोत। तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि आता आपण याला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घेऊया। तर आता मी इथे कुकरच्या शिट्ट्या घेऊन घेतल्या आहे। त्यानंतर आपण याची भाजी बनवायला घेऊया, म्हणजेच याचं बेसन बनवायला घेऊया। तर इथे मी बॉईल केलेल्या कुकरमध्येच 2 ते 3 मोठे चमचे यामध्ये बेसन टाकलं आहे आणि हे आपण नीट मिक्स करून घेणार आहोत। तर नीट मिक्स झालेलं आहे। तर आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत। तर आपण आता पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत। मी इथे अंदाजे तेल टाकलेलं आहे। तर आता आपण तेल गरम होण्याची वाट बघूया। साधारण 1 मिनिटात तेल इथे गरम होऊन जाईल। गॅसची फ्लेम आपण फुल ठेवणार आहोत। तर आता तेल इथे नीट गरम झालेलं आहे। यामध्ये मी जिरा आणि मोहरी आणि त्याचबरोबर थोडंसं हिंगही टाकलेलं आहे। तर जिरं, मोहरी आणि हिंग नीट तडतडल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। तर आता आपण या कांद्याला नीट परतवून घेणार आहोत। तर आता कांदा आपण इथे मध्ये मध्ये हलवत राहणार आहोत। साधारण 1 मिनिटात होऊन जाईल। तर आता हा कांदा नीट लालसर झालेला आहे। तर यामध्ये आता आपण 1 ते 1.5 छोटा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद टाकणार आहोत आणि अर्धा चम्मच यामध्ये मी धने पावडर टाकते आहे। हे सर्व मसाले टाकून आपण यांना एक वेळा हलवून घेऊया। तर आता आपण यामध्ये हा आंबट चुका टाकून घेणार आहोत आणि बेसन जे आपण मिक्स करून घेतलं होतं यामध्ये। तर आता आपण याला नीट एक वेळा हलवून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर आपण परत एकदा याला नीट हलवून घेऊया। यामध्ये मी आता थोडासा चवीनुसार गूळ टाकते आहे। मला गूळ टाकलेला आवडतो म्हणून मी टाकते आहे। तर आता 4 ते 5 मिनिट आपण याला अजून होऊ देऊया आणि त्यानंतर मी इथे तुम्हाला प्लेटिंग करून दाखवलेली आहे। तर आपलं टेस्टी आंबट चुक्याचं बेसन रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा। तुमचे खूप खूप धन्यवाद।